आयुष्यात पहिल्यांदा असलं नटून थटून नवा ड्रेस घालून चालली होती होळी खेळायला. नाहीतर दरवेळेस फाटके तुटके कपाटातले कपडे घालून जात असते. आपलं टी शर्टे बिशर्टे फाटके खराब झालेले ना, आज मस्त नटून स्पेशली होळीसाठी एक नवीन ड्रेस घेऊन चालले होते. तर ॲक्च्युली मी या मॅडमचा इव्हेंट होता बीडमध्ये, जश्ने रंग म्हणून, तर त्याच्यासाठी त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. सो मी त्यांच्या तिथे गेले होते. एवढा मस्त इव्हेंट ऑर्गनाईज केला होता ना, खूप सुंदर, मला खूप जास्त आवडला. आणि आपले तिथं जेवढ्या लेडीज होत्या का काहीतरी 1200 का काहीतरी होत्या वाटतं, तर त्यातल्या 1000 ते 1100 लोक आपले फॉलोअर्स होते, आपले फॅन होते. एवढं छान वाटलं भेटून सगळ्यांना. मी जवळपास 3 तास फोटोज काढत होते, म्हणजे कंटिन्यू मी उभा होते आणि सगळे फोटोज घेत होते. त्याच्यानंतर मग दुपारी काहीतरी मी 11-11:30 वाजल्यापासून 2-2:30 पर्यंत माझं फोटो सेक्शनच गेलं. तर सगळ्यांनी फोटो घेतले सोबत, खूप छान वाटलं. एवढ्या क्राऊडमध्ये मी एकटीच पहिल्यांदा गेले होते. तर माझ्याकडं कोणी नव्हतं व्हिडिओ काढण्यासाठी, सो मला व्हिडिओ नाही घेता आला, फोटो वगैरे काढलेला सगळ्यांनी सोबत. त्याच्यानंतर माझी मैत्रीण आली होती 2-2:30ला, पण त्याच्यानंतर मला एन्जॉय करायचा होता तिला आणि मला, तर मोबाईल खिशामध्ये ठेवून दिला. अधूनमधून तरी तिने थोडं घेतले, थोडं रेकॉर्ड केलं डान्सचं. आणि त्याच्यानंतरही जेव्हा सुरू होतं तेव्हाही खूप जण येत होते, फोटो काढत होते, बाजूला मला ओढून येत होते, फोटो काढत होते. कारण आपले फॉलोअर्स, एवढं छान वाटलं ना फॉलोअर्सला भेटून. आणि हे जे कमेंट करतात का, आता तर काहीच वाटाणं गेले कमेंटचं, कारण समोर एवढ्या लेडीज माझ्यावर प्रेम करतायत ना, बापरे. मी काय बोलू, मला वर्ड्स नाहीत. आज मी खरं प्रेम बघितलं तुमचं सगळ्यांचं. इथं जेवढ्या पण लेडीज आहेत, एक पण नव्हतं की जे की ओळखत नव्हतं मला. आणि सगळे म्हणत होते खूप छान व्हिडिओ आहेत म्हणून. असं एक पण म्हटलं नाही की तुझे व्हिडिओ बेकार आहेत किंवा हे काय आहे. आणि प्रत्येकजण फोटो घेत होतं, तर खूप छान वाटलं खरंच. आणि खूप मस्त वाटलं. आजचा दिवस पूर्ण आपल्या फॉलोअर्ससोबत गेला आणि खूप मी पण एन्जॉय केला, डान्स वगैरे केला. 2-2:30 पर्यंत मी शांतच होते, एका कोपऱ्याला जाऊन बसत होते, कारण माझे खूप पाय दुखायले होते. 2-3 तास मी कंटिन्यू उभा होते फोटोसाठी. त्यानंतर थोडं बसले. नंतर माझी एक मैत्रीण आली, तिला बोलवलं, तर बीडचीच होती. तर मग त्याच्यानंतर आम्ही दोघींनी मग खूप डान्स केला, खूप एन्जॉय केला आणि खूप मस्त वाटलं. आणि रेन डान्स वगैरे म्हणजे खूप हे मला ऑर्गनाईज केलं होतं का, ते खूप छान वाटलं. तर बघू शकता माझा डान्स खूप जास्त करत होते मी, मला डान्स करता येत नाही, तरीही माझं सुरू होतं. खूप मजा आली. शेवटच्या डान्सपर्यंत मी होते. बऱ्याच लेडीज गेल्या होत्या, पण मी शेवटपर्यंत थांबले होते. 5ला कार्यक्रम संपत होता, 5पर्यंत मी तिथंच होते. त्यानंतर मला बसमध्ये चढायची लाज वाटत होती. फायनली चढले, अर्ध्या तासाने बस भेटली आणि घरी आले. जाताना बघा माझी कुर्ती कशी होती आणि येताना अवतार कसा होता. जाऊ द्या, होळी एकदाच असते, मस्त एन्जॉय केला. त्यानंतर एवढे पाय दुखायले होते तरी भांडे घासले आणि व्हिडिओ एडिट करायला रात्री मला 12 वाजले होते, तरी काम सुरूच होतं. कारण उद्या पण मला एका कार्यक्रमाला जायचंय आणि मग आजच उद्याचे व्हिडिओ शेड्यूल वगैरे लावून ठेवावं लागतात.